नमस्कार, मी विजय क्षीरसागर, आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य। तसेच पक्षाने आज मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल आमच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा सन्माननीय प्रीतीताई मेमन तसेच मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माझ्यावर जो विश्वास सोपवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करीन। मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे प्रामुख्याने माझं लक्ष असेल। जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडून मुंबई महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा झेंडा रोवण्याचं काम निश्चितपणे आम्ही सारे मुंबईकर मिळून करू, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या लोकांनी मुंबईमध्ये कोणत्या प्रकारचे कामं केलेले आहेत, कशा प्रकारचे कामं केलेले आहेत हे ज्ञात आहेच, लोकांना माहितीच आहे। मुंबईमध्ये गवंडी असेल, मानकुर्द असेल, कुर्ला असेल, या ठिकाणी नशाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे। नशामुक्त मुंबई बनवणे, तरुणांना रोजगार नाही परंतु इथले आमदार, खासदार, नगरसेवक इथल्या तरुणांना बिघडवण्यासाठी नशा विकण्याचं काम करतात, नशा देण्याचं काम करतात। तर हे बदलण्यासाठी आम आदमी पार्टी शिवाय आता पर्याय उरलेला नाही। आम आदमी पार्टी ही एक स्वच्छ आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारधारेवर चालणारी आहे। छत्रपती शिवरायांना रयतेचं राज्य मान्य होतं, तशाच पद्धतीनं आम आदमी पार्टीतल्या नेत्यांना जनतेनं निर्माण केलेलं सर्वसामान्य म्हणजे आम आदमीचं राज्य आलं पाहिजे ही भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या मैदानात आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवण्यासाठी उतरलो आहोत। तरी मुंबईकरांना एकच विनंती करतो, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं अरविंदजी केजरीवाल साहेबांनी बदल केला, तसेच पंजाबमध्ये विजेचे भाव कमी केले, मोफत वीज केली, मोफत बस केली, त्याच पद्धतीवर त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा महिलांना मोफत बस दिली जाईल। विजेचे जितके भाव कमी करता येतील तितके भाव कमी केले जातील। शैक्षणिक दर्जा उंचावला जाईल। शिक्षण प्रायव्हेट शाळेत घेण्यापेक्षा सार्वजनिक महानगरपालिकेच्या शाळेत घेण्यासाठी विद्यार्थी येतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचं काम आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात येईल। त्यामुळे यावेळेस मुंबईकरांनी आपला कौल आम आदमी पार्टीला द्यावा ही विनंती करून पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनपूर्वक पक्षप्रमुखाचे तसेच मुंबई प्रदेशच्या आमच्या नेत्या ज्याच्या नेतृत्वावर आम्ही काम करतो अशा प्रीतीताई मेमन यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करून आमचे सहकारी आमच्या खांद्याला खांदा लावून जे काम करतात, सतत आमच्या सोबत असतात असे अंथनुजी मुखर्जी, तसेच आमचे कुर्ला तालुक्याचे इम्रान शेख आणि जे आमच्या सोबत सातत्याने कुर्ल्यामधून मीडिया प्रमुख म्हणून आम्ही त्यांना हे करतो असे आमचे आतिक, या सर्वांचं
मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे मला जी जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीला, त्या पदाला न्याय देण्याचं काम माझ्या हातानं घडवेन हीच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय भारत.